नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज इथं नागपंचमी स्पेशल मी कानवली बनवते. तर इथं वल्ला नारळ घेतला आहे मी दोन दोन वल्ले नारळ मिक्सरला फिरवून घेतलेत. तर इथं गूळ घेतला आहे, काजू बदाम आणि थोडीशी खसखस घेतली, त्याला लागणारं साहित्य घेतले सगळं. तर गॅसवरती कढई ठेवली, याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचे. त्याला कानवली पण म्हणतात किंवा वल्ल्या नारळाच्या शेंगा पण म्हणतात. आमच्या इकडं काय काय वल्ल्या नारळाच्या शेंगा म्हणतात, काय काय कानवली म्हणतात किंवा वल्ल्या नारळाच्या करंज्या पण म्हणतात. तिथे तूप गरम झाल्यानंतर थोडंसं काजू बदाम त्यातमध्ये टाकायचे, थोडीशी खसखस टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायची त्याच्यामध्ये. त्यानंतर हा वाट आपण मिक्सरला जो फिरून घेतला होता वल्ला नारळ तो टाकायचा आहे, तो त्याचा वल्लापणा जास्तपर्यंत थोडंसं परतून घ्यायचे. त्यानंतर इथं गूळ घालायचं आहे आपल्याला. मी इथं बारीक करून गूळ घेतला होता, तो गूळ घालायचा आहे. ह्याच्यामध्ये काय काय खवा पण टाकतात, खव्याने पण खूप छान होतात. हा गूळ सगळा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला. गूळ सगळा मिक्स झाला आहे. वल्ल्या नारळाची कानवली खायला खूप छान लागतात. तर विलायची पूड आणि सुंठीची पूड टाकली त्यातमध्ये थोडीशी. तिथं आपलं सगळं हे मिश्रण व्यवस्थित परतून झालं आहे. आता हे आपण गार करायला ठेवायचे. त्यानंतर इथं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला गव्हाचं. म्हणजे थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. आपण चपात्यांना जसं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, जास्त पातळ पण नाही भिजवायचं, जास्त घट्ट पण नाही भिजवायचं. तर इथं भिजवले, पीठ भिजवून झालं, तसेच 2-3 मिनटं ठेवून द्यायचे. त्यानंतर ह्याला मी थोडंसं तेल लावलं आहे पिठाला. इथे छोटेसे गोळे करून घ्यायचे आपल्याला आणि ते लाटून घ्यायचे पळपटावरती. जास्त मोठे पण नाही घ्यायचे, जास्त छोटे पण नाही घ्यायचे, कारण का आपल्याला हे जास्त जाड पण नाही लाटायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं, मध्यमच एक लाटून घ्यायची. जसे आपण करंजी भरतो तसंच त्यातमध्ये हे सारण भरून घ्यायचे. काय काय ह्याला असं कडणी एकदम असे मुरगट घालतात. मुरगट घातल्यामुळं छान दिसतं, पण मी मुरगट नाही घातली इथं, कारण का ते असंच फक्त चिटकवून घेतले त्याला. तिथं आपलं कानवलं तयार झाली. मुरगटीने थोडंसं जास्त असं जाड होती मुरगट, आणि ते उकाडल्यानंतर आपण ते एवढं असं खात नाही कडणी, पण तसंच वायाला जातं. त्यामुळे मी इथं मुरगट नाही घातली, फक्त असं चिटकवून घेतले. ते आपली सगळी कानवली बनवून तयार झाले. आता हे आपल्याला उकडून घ्यायचे. मी अगोदरच पातेल्यात पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी, तर ह्याच्यावर ठेवून आपल्याला 5 मिनटं हे उकडून घ्यायचे. काय काय तेलामध्ये तळून पण करतात, आणि इथं मी तळले नाही, सगळे उकडूनच घेतले. उकडलेलीच कानवली खूप छान लागतात खायला तळण्यापेक्षा. ते इथे हे गरम गरमच मी काढून घेतले कानवली, कारण का दुसरी कानवली जी राहिली होती शिल्लक ती परत उकडून घेतले. इथं आपली कानवली तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण नक्की ही कानवली बनवा.